श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीची 7.5 2025 मध्ये संपणार आहे. आणि 7.5 संपल्यावर मकर राशीच्या व्यक्तींना काय फळ मिळणार आहे किंवा त्याचे परिणाम होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्ती अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि तेजस्वी असतात. प्रत्येक कामात ते अग्रेसर असतात. समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा मकर राशीच्या व्यक्तींना असते. मकर रास ही राशी चक्रातली 10व्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे. सध्या बघा की मकर राशीला 7.5 चालू आहे आणि 7.5चे तिसरे चरण चालू आहे. मित्रांनो बघा की 7.5चे तिसरे चरण चालू आहे आणि लवकरच 7.5चे तिसरे चरण संपणार आहे. म्हणजेच काय की मकर राशीची 7.5 ही 30 मार्च 2025 रोजी संपणार आहे. आणि 7.5 संपल्यावर त्याचे काय फळ तुम्हाला मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो बघा की 7.5 जेव्हा तुमची चालू होती त्यावेळेस तुम्हाला फार अडचणी येत होत्या, फार तुम्हाला नुकसान सहन करावे लागत असेल. तुमच्या व्यवसायात तुमची उलाढाल मंदावली असेल, व्यवसायाचा नफा मंदावला असेल, तुम्हाला सारख्या दवाखान्याच्या चक्रा माराव्या लागत असतील, तुमच्या घरातील काही व्यक्ती आजारी असतील, तुम्ही स्वतः आजारी पडत असाल, तुम्हाला सारखे दवाखान्याच्या चक्कर मारावं लागत असतील, हॉस्पिटलच्या चक्रा माराव्या लागत असतील. त्याचप्रमाणे बघा की आजारपण, तणाव, पैशाची कमी, त्याचप्रमाणे बघा की तुम्ही एखादी गुंतवणूक करायचं तुमचं स्वप्न असेल पण ती गुंतवणूक तुमची पूर्ण होत नव्हती. तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल पण ती वाहन खरेदी होत नव्हती. त्याचप्रमाणे कुटुंबात तुमच्या तणावाचं वातावरण 7.5 मध्ये असणार होतं. किंवा फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील किंवा तुमची जिम्मेदारी जी म्हणजे तुमच्या कुटुंबाची जी जबाबदारी आहे ती तुमच्यावर पडलेली असेल. म्हणजेच काय, एकंदरीत 7.5 मध्ये मकर राशीच्या व्यक्तींना फार त्रास झालेला आहे. त्यांचे नोकरीमध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील किंवा नोकरी त्यांना मिळत नसेल, नोकरी जरी मिळाली तरी नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम असतील, पैशाची आवक मंदावली असेल, पैशाची तुम्ही जर एखादी बचत केलेली असेल पण ती बचत सुद्धा तुमची 7.5 मध्ये संपलेली असेल, कर्ज तुमचे वाढलेले असतील, कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झाला असेल. एकंदरीत खूप प्रश्न मकर राशीच्या व्यक्तींना 7.5 मध्ये निर्माण झालेले होते. मित्रांनो बघा, एक आनंदाची गोष्ट अशी की 7.5 ही तुमची लवकरच संपणार आहे आणि ते तुमचे सर्व प्रश्न हळूहळू मिटण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की 30 मार्च 2025 नंतर जेव्हा 7.5 संपेल त्यानंतर तुम्हाला त्याचे शुभ परिणाम दिसायला चालू होतील. शुभ परिणाम हे हळूहळू दिसायला चालू होतील. मित्रांनो बघा की शनी महाराज एक कर्माची देवता आहे. ज्याचे कर्म चांगले त्याला चांगले फळ शनी महाराज देणार आणि ज्याचे कर्म वाईट त्याला वाईटच फळ शनी महाराज देणार. त्यामुळे आपले चांगले कर्म ठेवा आणि तुमच्या कर्मानुसारच तुम्हाला आता हळूहळू फळ मिळायला चालू होईल. 30 मार्च 2025 रोजी ज्यावेळेस तुमची 7.5 संपणार आहे त्यानंतर तुम्हाला चांगले फळ मिळणार आहे. आणि ते कुठले फळ मिळणार आहे, त्याचे काय परिणाम होणार आहे ते आपण आता बघूया. बघा मित्रांनो की 2025 नंतर तुमच्या कुटुंबातील जो तुमचा तणाव होता, कुटुंबातील सदस्यामध्ये आपापसात मतभेद होते, कुटुंबातील वातावरण तुमचं तणावाचं होतं, ते तणावाचं वातावरण हळूहळू तुमचं दूर होणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होणार आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्य हे आनंदात वावरतील, कुटुंबातील सदस्य तुम्हाला साथ देतील, तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना साथ देणार आहात. एकंदरीत काय की 30 मार्च 2025 नंतर कुटुंबातील जे मतभेद होते, जो तणाव होता तो दूर होण्याची मदत होणार आहे. त्यानंतर बघूया की तुमची पैशाची आवक देखील वाढणार आहे. तुमची पैशाची आवक म्हणजे 2025च्या आधी तुमच्या पैशाची चणचण तुम्हाला जाणवत असेल ती चणचण तुमची दूर होणार आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे. आर्थिक उलाढाल तुमची वाढणार आहे. मित्रांनो बघा की आर्थिक उलाढाल वाढल्यानंतर तुम्हाला अनावश्यक खर्च तुमचा कमी होणार आहे आणि अनावश्यक खर्च एकदा कमी झाला की तुमची बचत सुद्धा वाढणार आहे. जे स्वप्न तुमची पूर्ण होत नव्हती ती स्वप्न तुमची येणाऱ्या 2025 मध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच काय की तुमची गुंतवणूक वाढणार आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहात. त्याचप्रमाणे बघा, नवीन वाहन खरेदी करणार आहात, नवीन जागा तुम्ही खरेदी करणार आहात. एखाद्या वेळेस बघा मित्रांनो की असं होतं की तुम्ही व्यवसाय टाकता पण तो व्यवसाय चालत नाही. परंतु मित्रांनो 30 मार्च 2025 नंतर तुमची व्यवसायाची उलाढाल सुद्धा वाढणार आहे.
व्यावसायिक उलाढाल तुमची वाढल्यावर व्यवसायात नफा तुमचा वाढणार आहे आणि तुम्ही एका शाखेतून दुसऱ्या शाखेत सुद्धा परिवर्तन करणार आहात. म्हणजेच काय, व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा येणारा 2025 नंतरचा काळ अतिशय चांगला असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना ज्या नोकरीच्या समस्या भेडसावत होत्या, म्हणजे तुम्हाला जर कामात मन तुमचं लागत नव्हतं, कामात मन काम करून सुद्धा तुम्हाला तणावाचं वातावरण कामाच्या ठिकाणी होतं, तुमची पगारवाढ होत नव्हती, परंतु मित्रांनो 30 मार्च 2025 नंतर तुमची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. कामात तुमचं मन लागण्यास सुरुवात होईल. कामाचा जो तुमचा प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागण्याची सुरुवात होणार आहे. मित्रांनो बघा, नोकरीमध्ये सुद्धा तुमचं अतिशय चांगलं वातावरण असणार आहे आणि मित्रांनो नोकरीतली सहकारी तुम्हाला चांगली साथ देतील, वरिष्ठ तुमच्या खुश राहतील. मित्रांनो एकंदरीत बघा मित्रांनो 2025 नंतर नोकरीमध्ये अतिशय चांगलं वातावरण तुमचं राहणार आहे. त्यानंतर बघा की तुम्हाला एखादा मानसिक ताण तणाव असेल, मानसिक एखाद्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर मिळत नसेल, ते 2025 नंतर तुमचा प्रश्न सुटणार आहे. तुमचा मानसिक ताण सुद्धा कमी होणार आहे. शारीरिक तुमचा ताण थकवा आलेला असेल तो सुद्धा तुमचा 2025 नंतर कमी होणार आहे. एकंदरीत मित्रांनो बघा की मकर राशीची व्यक्ती 2025 नंतर एकदम चांगल्या आणि आनंदाच्या स्थितीत राहणार आहे. मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गाला सुद्धा उच्च शिक्षणासाठी जायचं असेल, परंतु त्यांचे ॲडमिशन होत नसतील, विदेशात जाण्यासाठी त्यांचं काही अडचणी येत असतील, त्या अडचणी तुमच्या 2025 नंतर दूर होणार आहे. मित्रांनो मकर राशीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना 30 मार्च 2025 नंतर ज्यावेळेस 7.5 संपेल त्यावेळेस अतिशय चांगले दिवस येतील. त्यांच्या मनातील जे प्रश्न होते ते सुटणार आहे. उच्च शिक्षणात ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहे. त्याचप्रमाणे बघा की पैशाची आवक तुमची वाढल्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही नवीन नवीन ठिकाणी गुंतवणूक करणार आहात. नवीन नवीन मार्ग तुम्हाला सापडल्यानंतर तुमचं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्याबरोबरच तुमची आर्थिक जेव्हा तुमची प्रगती होईल त्यावेळेस मकर राशी व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असेल. तुमची जी आर्थिक परिस्थिती जी गंभीर होत होती ती परिस्थिती आता निवळण्यास सुरुवात होणार आहे. मित्रांनो बघा की मकर राशीच्या व्यक्तींना काही आरोग्याचे पण परिणाम दिसून येतील. त्यांना डोळ्याचे त्रास असतील, दात दुखीचे त्रास असतील, ते त्रास 2025 नंतर कमी होणार आहे. मकर राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आरोग्याची कुठल्याही प्रकारची समस्या 2025 नंतर राहणार नाही. म्हणजेच काय की ते हळूहळू तुमच्या आरोग्याची समस्या ही दूर होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की महिला वर्गासाठी 2025 नंतर महिला वर्गाचे सुद्धा जे कामात त्यांना ताणतणाव निर्माण होत होता किंवा त्यांना घरात काम करत असताना ताणतणाव होता, तो ताणतणाव त्यांचा दूर होणार आहे. महिला वर्गाला सुद्धा आरोग्याच्या बाबतीत 2025 नंतर थोडीशी जी समस्या होती ती समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महिला वर्गाला सुद्धा ज्या आर्थिक पैशाची आवक जी कमी होती ती पैशाची आवक महिला वर्गाची सुद्धा सुटण्यास मदत होणार आहे. एकंदरीत काय की मकर राशीच्या व्यक्तींना 2025 नंतरचा काळ अतिशय चांगला जाणार आहे. 7.5 नंतरची जी तुमची परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय चांगली असणार आहे. मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला काही उपाय देखील करायचे आहे. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्हाला नित्यनियमाने हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला नित्यनियमाने दररोज हनुमान चालीसाचे वाचन जर जमत नसेल, त्यांनी दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. शनी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. दर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसाबरोबरच शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे. आणि 2025 नंतर ज्यावेळेस तुमची 7.5 संपणार आहे त्या 7.5 संपल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगले दिवस येतील. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.